ठरलं तर मग सिरियलमध्ये खूप थरारहात झाला. जंगलामध्ये प्रतिमा समोर हा महिपत येतो. महिपत तिला सांगतो, वा 22 वर्षांनी तू आलीस माझ्यासमोर पुन्हा एकदा मरायला. त्यावेळेस आम्हाला का मारते असं प्रतिमाने विचारल्यानंतर त्यांनी सगळं सांगितलं की तिघांनाही मारणं होतं, तुझ्या लेकीला देखील मारणं होतं. सैताना, माझ्या लेकीला मारणं होत असतो असं ही ओरडते. त्यावेळेस हा महिपत फार क्रूर दिसत असतो. तो तिला सगळी स्टोरी सांगतो. त्याच्यानंतर इकडे रविराज सगळे फाईल चेक करत असतो. त्याच्यामध्ये भरपूर डॉक्युमेंट गायब असतात. त्याच्यामध्ये ते ड्रायव्हरचे मृत्यूपत्र देखील गायब असतो. इकडे बंदूक महिपत प्रतिमावर रोखतो. त्याच वेळेस पाठीमागून एक दुसरा गुंड येतो. सायली बोलते की प्रतिमा त्याला ताकद देऊ दे. हा दुसरा गुंड आल्यानंतर त्याच ठिकाणी पटकन सायली पुढे जाते आणि आगे बसली अजून एक काठी घेते आणि त्याच्या दिशेने धरून उभा राहते. आता खूप सीन खतरनाक असतो. दोघी मध्ये असतात आणि दोघींच्या बाजूने ते गुंड आणि एक बाजूने महिपत असतो. अर्जुन खूप घाबरतो. तेवढ्यात पोलिसांची गोळी झाडण्याची आवाज येतो. अर्जुनला असं वाटतं की गोळी महिपतनेच झाडली, पण तसं काही झालं नसतं. इकडं चैतन्याला खूप मार लागतो डोक्याला. तो खाली कोसळतो. अर्जुन पोलिसांची वाटच बघत असतो. तेवढ्यात पोलीस येतात आणि त्या संधीचा फायदा घेऊन पटकन तो गोळीबार करत. महिपत जाताना काही शांत गेला नाही. तो देखील पोलिसांवर गोळीबार करून गेला, पण सावंत पोलिसांनी त्याला बघितलं. इकडे दोघींनाही कॉन्स्टेबल त्यांना जायला लागतात आणि अर्जुन बोलतो की मी सावंत यांच्याबरोबर येतो. रविराज काळजी करत असतो की असं कसं झालं, डॉक्युमेंट गायब कसे झाले, याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. तो कदंबांना सांगतो की फाईल तुम्ही उचलून ठेवा, मी पुन्हा येईल. इकडे अर्जुनचा कॉल रविराजला येतो आणि तो सुभेदारांच्या घरी असं बोलतो. चैतन्याला खूप उठवण्याचा प्रयत्न अर्जुन करतो. तो उठतो आणि ॲम्ब्युलन्स बोलवण्याचं कारण सांगितल्यानंतर चैतन्य बोलतो काही नाही, फक्त डोकं जड पडलं आहे, मी चालू शकेल. त्यानंतर सर्वजण येतात, पण कॅमेरा घेऊन पोलीस निघतात. त्यातले 3 कॅमेरे डॅमेज केलेले असतात महिपतने. महिपत एका गाडीतून पळून जातो, टेम्पोमधून पळून जातो. इकडे सगळेजण आले म्हणून कल्पनाला खूप आनंद होतो. सर्वजण खूप परेशान असतात. त्याच वेळेस प्रतिमाची हालत खूप खराब असते. इकडून पाठीमागून चैतन्य आणि अर्जुन देखील येतात. चैतन्याचा अवतार बघून त्यांना असं वाटतं की नक्कीच काहीतरी झालं आहे. इकडं हा नागराज देखील गुडघ्याला किंवा पायाला जे लचक भरली असती तो घेऊन येत असतो. त्याला चालता येत नसतो. त्याच वेळेस त्याला तन्वी म्हणजे प्रिया घ्यायला येते. प्रिया पटकन गाडीमध्ये बसा असं बोलते. त्यावेळेस काय झालं असं सांगा म्हटल्यानंतर पहिले इथून चल, आपलं कोणी बघायला नको असं तो बोलतो. इकडे अर्जुन सर्वांना घडलेली घटना सांगतो. सायलीला देखील खूप त्रास होत असतो. ती असं बोलते की मला का त्रास होतो या घटनेचा काही कळेना, माझं डोकं खूप गरगरत आहे. त्यावेळेस शांत बस असं अर्जुन बोलतो. आता याचा काय संबंध